ती उघडी खिडकी आतून पुन्हा नीट बंद करून मी बेडरूममध्ये आलो. नवी योजना आखू लागलो. त्याच तंद्रीत डोळा लागला. एका सुंदर तळ्यात मी आणि गौरी पोहत होतो. आतील माशांचे चमचमते पंख दिसावेत इतकं नितळ आणि उबदार पाणी. आसपासचा निसर्ग तर जणू स्वर्गच. अशा स्वर्गात आम्हा दोघांनाच लाभलेला दैवी एकांत. गौरी किनाऱ्यावर पोचते, उभी राहते. मी मात्र काठावरच पोहतो आहे. बाहेर पडत असताना एकाएकी माझा पाय सरकतो आणि मी खोल खोल बुडू लागतो. पोहता येत असूनही तेच नितळ पाणी आता माझ्या नाकातोंडात शिरून प्राण कंठाशी आणू लागतं. श्वासांना दूर करू लागतं. मी मदतीसाठी हात पुढे करतो, पण तो ओलसर असल्यामुळे गौरीची पकड ढिली पडते आणि नितळ खोल पाण्यात मी आत आत जाऊ लागतो. सगळी गोड स्वप्न बुडणाऱ्या नजरेपुढे धुसर होत जातात. अखेर मागे उरतो एक पांढरा शुभ्र पडदा, निराकार आणि निष्कलंक. अरे उठ, झोपतोस काय डाराडूर? 8 वाजलेत. गौरीचा फोन आला होता राजेशला. तिथे काहीतरी गडबड झाली आहे, आपल्याला जावं लागेल. विजय मला गदागद हलवत म्हणाला आणि मी एका दुःस्वप्नातून बाहेर पडलो. काय झालंय म्हणालास? मी दचकून विचारलं. गौरीने नीट काही सांगितलं नाही, पण लवकर या म्हणाली, राजेशने म्हटलं. पुढच्या 15 मिनिटातच आम्ही तयार होऊन देसाई वकिलांच्या बंगल्याकडे निघालो. जेमतेम 20 मिनिटांचं अंतर, पण तिथे नेमकं काय झालं असेल, सगळे सुखरूप असतील ना, अशा विचारांनी हैराण व्हायला झालं. आम्ही बंगल्यावर पोचलो. दिवाणखान्यातच सगळे चिडीचूप बसले होते. वकील साहेब आणि त्यांची छकुली एका सोफ्यावर, त्यांच्यासमोर ताई आणि मीत, शेजारी गौरी बसलेली. कोपऱ्यात मोलकरीण मावशी हादरलेल्या नजरेने उभ्या. आम्ही चौघं आत शिरलो आणि मांडलेल्या खुर्च्यांवर बसलो. गौरीने भयभीत नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि सांगू लागली, तू म्हणालास ते खरं ठरलं. सैतानी शक्तींनी इथेही आमचा पाठलाग सोडला नाही. काल रात्री बंगल्यात फारच विचित्र घटना घडली. 2:30-3 वाजता बेडवर आमच्या मध्ये झोपलेला मीत एकाएकी गायबच झाला. मी ताईला उठवलं. ताईंनी वकील साहेबांना. पूर्ण बंगला धुंडाळला. मीत कुठे सापडतच नव्हता. आम्ही तर रडकुंडीला आलो. वकील साहेब पोलिसांना फोन लावणारच होते. तेव्हाच इथे काम करणाऱ्या उमा मावशींना खालच्या बाथरूममधून कसलासा आवाज ऐकू आला. दारातून बंद होतं. मोठ्या मुश्किलीने उघडलं तर मीत आत पडलेला. बेशुद्ध होता की झोपेत ठाऊक नाही, पण अगदी विचित्र भाषेत काहीतरी बडबडत होता. झोपेत चालत बाथरूमला गेला असेल तो, मग तिथे पडला बिडला असेल. कुठे काही लागलंय का बघा त्याला, सचिनने हुशारी दाखवली. पण वर बेडरूममध्येच वॉशरूम असताना तो खाली का जाईल? आणि गोष्ट एवढीच असती तर तुम्हाला इतक्या लगोलग बोलावलं असतं का? तुम्ही जरा त्या बाथरूममध्ये नजर टाकून या, म्हणजे कळेल, ताई गंभीरपणे म्हणाल्या. आम्ही चौघंही उठलो. उमा मावशींपाठोपाठ चालत बाथरूमकडे निघालो. उमा मावशींनी बाथरूमचं दार उघडलं आणि आमच्या पायांखालची जमीनच सरकली. पूर्ण बाथरूम रक्ताने माखला होता. सर्व भिंती वरपासून खालपर्यंत रक्ताने काढलेल्या चित्र विचित्र आकृत्या खुणांनी भरलेल्या. रक्ताळलेल्या हातांचे पंजे सर्वत्र छापलेले. सकाळ सकाळ हे सगळं पाहून पुन्हा एकदा सचिनचा BP लो होऊ लागला. आम्ही दिवाणखान्यात जाण्यासाठी वळलो. तेव्हा उमा मावशींनी मला अडवलं. इथं कोण विश्वास ठेवणार नाही, पर तू जाणकार दिसतोस म्हणून सांगते. ते पुआर साधन आहे, त्याच्यापासून सावध राहा, त्या म्हणाल्या. मी त्यांच्या अनुभवी डोळ्यात पाहिलं. आपल्या आसपास वावरणारी पारलौकिक ऊर्जा ओळखण्याची क्षमता काही मुठभर लोकांमध्ये असते. त्या त्यांच्यापैकीच एक असाव्यात. ठीक आहे, हे मी लक्षात ठेवेन, धन्यवाद, मी म्हटलं.
आम्ही बाहेर आलो. खरंच भयंकर आहे, पण ते रक्त मीतचं नाही, मी म्हटलं. मी सुद्धा तेच सांगतोय यांना. मीतला कुठे लागलेलंच नाही तर रक्त त्याचं कसं असेल? शिवाय हा लहानगा पोर, त्याचा हात पुरणार आहे का इतकं सगळं करायला? हे इतरच कोणीतरी जाणून बुजून केलंय, वकील साहेब म्हणाले. आशुतोष जिवंत असता तर एक वेळ मी या गोष्टीवर विश्वास ठेवला देखील असता, पण आता कुणाला असं काही करून काय मिळणार आहे? ताईंनी विचारलं. बऱ्याच लोकांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नसतं नलिनी. काही तुझे हितशत्रू असतील, काही माझे आहेत. आपलं मानसिक स्थैर्य बिघडलं की त्यांना आनंद मिळत असेल. वकील साहेबांनी अंदाज बांधला. तोपर्यंत मी शेजारी बसलेल्या मीतकडे नीट पाहिलं. त्याच्या मनगटावर उठलेली ॲलर्जी आणखीनच वाढल्यासारखी दिसली. मी ताईंना याबाबत विचारलं. त्यांनी औषधोपचार चालू असल्याचं म्हटलं. चहा नाश्ता करूनच आम्ही तिथून बाहेर पडलो. गौरीला रात्रभर झोप मिळाली नसल्याने ती आज आमच्यासोबत येणार नव्हती. अरुणिमा शहापूरकर पर्यंत पोचण्याचा काही मार्ग सापडत नाही तोपर्यंत मीत मागे लागलेल्या 7:30वर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. सैतानाला मीतचा बळी हवाय, पण मीतच का, इतर कुणी का नाही? आशुतोष मीतचा बाप नव्हता, मग त्याचा खरा पिता कोण? त्याबद्दल आशुतोषला चिठ्ठी लिहिणारा कोण? अनेक प्रश्न डोक्यात वळवळत होते आणि तेव्हाच एक कल्पना सुचली. ती राजेशच्या कानात सांगून मी त्याला आणि विजयला एका कामगिरीवर पाठवलं. मी सांगितलेलं काम ऐकून तेही हैराण झालेले दिसले. मग मी सचिनसोबत रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो, पण तिथे निराशाच पदरी पडली. आशुतोषने आपलं रेंट ॲग्रीमेंट कधीच रजिस्टर केलं नव्हतं. साध्या स्टॅम्प पेपरवरच तो मजकूर टाईप करून सह्या घ्यायचा. त्याला फक्त पैशात रस होता. अरुणिमा शहापूरकरने थोडं भाडं जास्त दिलं असेल, किंवा एक तरुण मुलगी पाहून आशुतोष स्वतःच पाघळला असेल आणि त्याने फार खोल चौकशी करणं टाळलं असेल. शेवटी ते त्याच्याच जीवावर बेतलं. मग आणखी एक शक्कल सुचली. ती अरुणिमा बोगनविलात वर्षभर राहत होती, तर आसपास कुणीतरी तिला नक्कीच पाहिलं असणार. बंगले एकमेकांपासून अंतर राखून असले तरी किराणा मालाचे दुकानदार, दूधवाला, पेपरवाला कुणीतरी तिला पाहिलं असणारच. आता याच कुणीतरीला शोधायचं ठरवलं. बोगनविलाच्या आसपास फक्त एकच जनरल स्टोअर होतं. बहुतेक बंगल्यांमधील लोक इथेच येऊन दैनंदिन गरजेच्या वस्तू घेत. ब्रेड, अंडी वगैरे घेण्यासाठी अरुणिमा इथे आलीच असणार. आम्ही दुकानदाराला जाऊन भेटलो. बंगला नंबर 13 मधील भाडोत्री इथे कधी आली होती का याची चौकशी केली. आली होती, दुसरं कुठे जाणार? पण प्रत्येक वेळी मास्क लावून चेहरा नीट झाकूनच यायची. डोळे सोडून काहीच दिसायचं नाही. मग कसं ओळखणार? दुकानदार म्हणाला. डोळ्यांचा रंग, शरीराची ठेवण, उंची, केस, चालण्याची लकब, कपडे घालण्याची स्टाईल काहीतरी लक्षात ठेवण्यासारखं असेल, मी विचारलं. सुंदर होती इतकंच सांगू शकतो. बाकी रोज 100 पोरी येतात दुकानावर, कुणाचं काय काय लक्षात ठेवणार? दुकानदार म्हणाला. माझा भ्रमनिरास झाला. सगळ्याच पोरी सुंदर असतात रे, आता त्यातून अरुणिमा कशी शोधायची? सचिनने विचारलं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. मग आम्ही त्याच परिसरातल्या बेकरी, डेअरीमध्ये वगैरे जाऊन चौकशी केली. सगळीकडे तेच उत्तर. ती फारशी खरेदीला येतच नसे. आलीच तर मास्क किंवा दुपट्टा लपेटूनच यायची. महामारीचे दिवस असल्याने कुणालाही संशय येण्याची शक्यता नव्हती. एकतर ही अरुणिमा कमालीची इंट्रोवर्ट असावी, नाहीतर भविष्यात तिचा शोध घेतला जाईल याची तिला आधीच जाणीव असावी. आपल्या विरुद्ध एकही पुरावा मिळणार नाही याची तिने पुरेपूर खात्री करून घेतली होती. शेवटी तिला शोधायचंच नाही असं मी ठरवलं. पळून पळून जाईल कुठे? कधी ना कधी तिला बोगनविलात परतावंच लागेल. सैतान पूजा पूर्ण करावीच लागेल. अन्यथा जितक्या क्रूर शक्ती तिला सैतान कृपेने अवगत झाल्या आहेत त्यासुद्धा तिला वाचवू शकणार नाहीत. सैतानाचा कोप भयंकर, महाभयंकर. अरुणिमासाठी सापळा रचायचा आणि ती बंगल्यावर परतताच तिला पकडायचं असं ठरवलं. पण 2 गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं होतं. पहिली,
या सैतान पूजेत ती एकटीच सामील आहे की आणखी कुणी? दुसरं, आतापर्यंत तिला कोणकोणत्या शक्ती अवगत झाल्या आहेत? सैतानी दूतांना आवाहन करून बोगनविलात दहशतीचे वातावरण तयार करण्यात ती यशस्वी झाली होती. पिंकी आणि आशुतोषच्या मृत्यूमागे ही तीच असावी. पुरावे सापडू नयेत म्हणून काळ्या जादूने तिने आशुतोषचा बंगलाही भस्मसात केला. काल रात्री वकील साहेबांच्या बंगल्यात घबराट निर्माण केली म्हणजे तिला कमी लेखून चालणार नाही. मीत सोबतच गौरी, ताई आणि इतरांच्या जीवाला देखील धोका उद्भवू शकतो. यावेळी फारच काटेकोर डावपेच आखावे लागतील. कुठे हरवलास? आता आलोच आहोत तर एक एक पेस्ट्री खाऊन घेऊयात. मला खूप भूक लागली आहे. सचिन कुरकुरला. आम्ही तिथेच उभे राहिलो. तेवढ्यात विजय आणि राजेशही येऊन पोचले. तुझं काम झालंय. उद्यापर्यंत रिपोर्ट्स मिळतील. पण खरं सांगू, तुझ्या डोक्यात काय चाललंय याचा मला अजूनही अंदाज येत नाहीये, विजय म्हणाला. पण मला आलाय अंदाज. हा काहीही करून ही झपाटलेल्या बंगल्याची केस सोडवणार. नलिनीताईंनी वकील साहेबांसोबत लग्न केल्यावर बोगनविला गौरीच्या नावावर होईल. ज्या प्रकारे गौरीचं नी याचं गुलूगुलू चालू आहे ते पाहता लवकरच दोघं लग्न करतील असं मला वाटतंय. म्हणजे हाही बंगला याचाच होणार. पुढे खजिन्याचा शोध लावल्यावर हैदर अली जे 1400 कोटी आपल्याला देईल ते आणून गुपचूप या बंगल्यात ठेवायचे आणि मग सगळ्यांनी आयुष्यभर बसून खायचं. बोला, आहे ना मास्टर प्लॅन? सचिनने दिवास्वप्न पाहिले. मी डोक्याला हात लावला. आणि स्वतःच्या बंगल्यात तो कुक्कुट पालन करणार आहे का? कशाला वडाची साल पिंपळाला लावतोस? आणि सगळीकडे मोठमोठ्याने खजिना खजिना म्हणून ओरडणं थांबव. हैदर अलीची माणसं असतात आपल्यावर लक्ष ठेवून, राजेशने दरडावलं. ती का असतात आपल्या मागे माहिती आहे का? कारण आपण आता रोडछाप गुप्तहेर राहिलेलो नाही. आपण VIP गुप्तहेर आहोत. मी आहे जेम्स बॉन्ड 007. हा आहे गरिबांचा शेरलॉक होम्स. आणि तुम्ही दोघं कोण ते तुमचं ठरवा. पण आपल्याला आता काहीही झालं तरी निजाम हैदर अलीच्या हातून 14,000 कोटींचा खजिना जाईल. म्हणून आपल्या सुरक्षेसाठीच त्याची माणसं आपल्या आसपास घुटमळत असतात. Z+ सिक्युरिटी आहे आपल्याला, Z+. सचिन फुशारक्या मारत म्हणाला. पण रात्री तुझ्यावर बोगनविलातल्या भूतांनी हल्ला चढवला तर कामाला येईल का ही Z+ सिक्युरिटी? विजयने विचारलं. आणि सचिन एकदम गप्पच बसला. दिवस तो कसाबसा आमच्यासोबत धावपळ करून ढकलत होता, पण रात्र, अरे बापरे, बंगल्यातली प्रत्येक रात्र चवताळलेल्या नागिणीसारखी त्याच्या दिशेने फुतकारत यायची. आमच्यामध्ये आपलं अवाढव्य सर्वांग चादरीखाली लपवूनही त्याचं भय जात नसे. इतरांचा डोळा लागला की त्याची चलबिचल सुरू होई. बेडरूमच्या दारातून कुणी डोकावत तर नसेल की छताला उलट लटकून कुणी आपले क्रूर डोळे माझ्याकडेच रोखून असेल. आणि बेडखाली हा कसला विचित्र आवाज. एखादा उंदीर कडमडतोय की पिशाच्च बसलंय लपून माझा गळा आवळण्याची वाट बघत. असे कसले कसले विचार सचिनच्या डोक्यात यायचे. रात्रीची आठवण करून देताच सचिन हरवून गेला. त्याला पेस्ट्री गोड लागेनाशी झाली. कालची रात्र कशी तरी गेली. आजची कशी ढकलायची? काय रे, कुठे हरवलास? आमचं संपत आलं तरी तुझं संपत नाही आज, राजेशने सचिनला हलवलं. सचिन भानावर आला. विशाल इथे असता तर पेस्ट्रीला काय म्हणाला असता रे? विजयने हसत विचारलं. रंगीत लोणी लेपीत मधुर मृदू काय पट्टिका किंवा असलंच काहीतरी, मी विचार करून म्हटलं आणि सगळेच हसायला लागले. त्या रात्री बंगल्यात उशिरापर्यंत आमची चर्चा सुरू होती. पिंकीच्या हत्येमागे एक स्त्रीच असावी असे काही पुरावे पोलिसांना सापडले होते. तीच स्त्री आशुतोषसोबत बोगनविल्यावर आली असावी आणि कदाचित तिनेच धक्का देऊन त्याचा अपघाती मृत्यू घडवून आणला असावा असाही पोलिसांचा कयास होता. आम्हालाही तोच संशय होता आणि ती स्त्री अरुणिमा शहापूरकरच असावी अशी खात्रीही होती. आम्ही आणि पोलिसांनीही मीतच्या वर्णनावरून अरुणिमाचे स्केच बनवण्याचा प्रयत्न केला, पण 7 वर्षांचा मुलगा काय वर्णन करणार? तो प्रयत्न अपयशी ठरला. अरुणिमा सैतानपूजक स्त्री आहे. तिने बोगनविलाच्या तळघरात अमानुष कृत्य करायचे ठरवले.
त्यासाठी आशुतोषला भुलवून बंगला भाड्याने मिळवला. पण घटस्फोटामुळे बंगला आशुतोषच्या हातून गेला. अरुणिमाला बंगला सोडावा लागला. सैतान पूजा अर्धवट राहिली. पुन्हा गुपचूप येऊन ती पूजा पूर्ण करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. कदाचित त्याच रागातून अरुणिमाने आशुतोषला ठार केले असेल. इथपर्यंत सगळं ठीक, पण ती दोघं पिंकीला भेटायला का गेली होती आणि तिने पिंकीला का मारलं याचा काही ताळमेळ लागत नाही. मी म्हटलं, साहजिकच आहे, पिंकीकडून अरुणिमाला काहीतरी मोठा धोका असणार. तिचं एखादं गुपित वगैरे पिंकीला कळलं असेल तर. राजेश म्हणाला, असू शकतं, पण तेच नेमकं काय हे कळायला हवं. आपण त्या दिवशी थोडा उशीर केला. तासभर आधीच डिसूजा बारमध्ये पोचलो असतो तर पिंकी भेटली असती आपल्याला आणि कदाचित तिचा जीवही वाचला असता. विजय चुकचुकत म्हणाला, पण आता काय करायचं? पिंकी गेली, सोबत आशुतोषही गेला, सगळे पुरावेच संपले. राजेश म्हणाला, आपल्याकडे टाईम मशीन असती तर किती बरं झालं असतं. लगेच 2 आठवडे मागे जाऊन पिंकीला भेटलो असतो. दूध का दूध, पाणी का पाणी करूनच टाकलं असतं. सचिनने अफाट कल्पनाशक्ती लढवली. हो, आणि 100 वर्ष मागे जाऊन निजामाने खजिना कुठे लपवलाय हेही पाहून आला असतास. राजेशने टोमणा मारला. अरे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. सचिन हसत म्हणाला. जबरदस्त आयडिया दिलीस सचिन, मी एकाएकी ओरडलोच. कसली टाईम मशीन बनवायची? एवढा टाईम आहे का आता आपल्याकडे? घड्याळात बघ काय टाईम झालाय. सचिनने शाब्दिक विनोद करण्याचा प्रयत्न केला. टाईम मशीन नाही रे, थेट पिंकीलाच त्या रात्री नेमकं काय घडलं हे विचारलं तर, मी उत्साहाने म्हटलं. जेवणात काय खाल्लंस तू आज? डोकं बिकं फिरलंय का तुझं? सचिन वैतागला. माझं डोकं ताळ्यावर आहे, पण तुम्ही कधी टेबल टॅपिंग अर्थात सियॉन्सबद्दल ऐकलंय का? सामान्य भाषेत लोक याला प्लॅनचेट असंही म्हणतात, म्हणजेच मृतात्म्यांशी साधलेला संवाद. आपण पिंकीच्या आत्म्याशी संवाद साधला तर? मी कल्पना मांडली. बॅग कुठे आहे माझी? मी हा बंगला, तुमचा ग्रुप आणि हे शहरसुद्धा सोडून चाललोय. मग तुम्ही इथे काय वाटेल ते करा. पिंकीला बोलवा, सैतानाला बोलवा, पाहिजे तर रावण आणि कुंभकर्णाला पण बोलावून घ्या साल्यांनो, आणि सगळे मिळून दांडिया खेळा, दांडिया. सचिन चवताळून उठला आणि आपली बॅग शोधू लागला. अरे, पण तू का घाबरतोयस? तू खून केलायस का तिचा? नाही ना, मग ती तुला का काही करेल? हे बघ, आपण असं कधीच काही केलं नाही. हा पहिलाच प्रयत्न. तो यशस्वी झाला तर उद्या निजामाच्या भूताला बोलावून त्याने खजिना कुठे लपवलाय हेही विचारता येणार नाही काय थेट? विजयने सचिनला समजुतीची गोड कॅप्सूल दिली. सचिन थोडा शांत झाला, पण त्याने दुसरी शंका प्रकट केली. ठीक आहे, थांबतो मी. करूया आपण चेम्प्लेट की काय ते. पण ते येतंय कोणाला? आपण कधी केलंय का असं काही? सचिनने विचारलं. सर्वात आधी तर ते चेम्प्लेट नसून प्लॅनचेट आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्याला ते करता येत नाही. पण मला अशी व्यक्ती माहिती आहे जी हे काम करू शकते. मी म्हटलं, म्हणजे आता तू भाड्याने मांत्रिक आणणार तर? कोण, बंगाली बाबा की बाबा सुलतानी? सचिनने टोमणा मारला. मला अशा भुंदुगिरीवर विश्वास नाही. काळी जादू, तंत्रमंत्र, वशीकरण वगैरे अडलेल्या अंधश्रद्ध लोकांना लुटण्याचे धंदे आहेत. इथे आपण सैतानी शक्तींविरोधात लढत आहोत. जिथे दिवस रात्र, ऊन सावली, प्रकाश अंधार आहेत, तिथे सृष्टदृष्ट शक्तीही असणारच. आणि दृष्टांनी पृथ्वीतलावर हैदोस माजवू नये म्हणून परमेश्वराची कृपा लाभलेले काही दूतही अस्तित्वात असतात, जसे आपण आहोत. पण काही जणांना दैवी देणग्या प्राप्त असतात. त्यांना तेही दिसतं जे आपल्याला दिसू शकत नाही. अशीच एक खास व्यक्ती आपल्याला आज सकाळी देसाई वकिलांच्या घरी भेटली होती. मी म्हटलं. कोण, उमा मावशी? राजेशने विचारलं. बरोबर पकडलंस मित्रा. मला पूर्ण खात्री आहे की त्यांच्यात काही अतिंद्रिय शक्ती असाव्यात. त्यांनीही त्या शक्तींचा वापर कितपत केलाय हे ठाऊक नाही, पण आपण त्यांना विनंती करूया. त्या नक्कीच हो म्हणतील, मी विश्वासाने म्हटलं. चला मग कधी करायचं हे काम? उद्या रात्रीच ना? मी तर एवढा एक्साइट झालोय. काय मजा येईल उद्या. टेबलावर वेगवेगळ्या वस्तू आणून मांडायच्या,
अंधार करायचा, घरभर मेणबत्त्या लावायच्या आणि एका प्रेतात्म्याला आवाहन करायचं. वाह, मला तर वाटतं भारतात क्राईम इन्व्हेस्टिगेशनसाठी प्लॅनचेटचा वापर करणारे आपण पहिलेच गुप्तहेर असू. क्या बात है, विजयने खुशीत म्हटलं. विकृती आहे रे ही. कशाला उगत स्वर्ग नरकाच्या वाटेवर निघालेल्यांना मधूनच बोलावून घ्यायचं. ते रागावले, नाहीतर कंटाळले आणि परत गेलेच नाही तर. सचिन नकारार्थी मान हलवत म्हणाला. सचिन, पनवती लावू नकोस चांगल्या कामात. आपण इतिहास निर्माण करणार आहोत, राजेशने म्हटलं. त्यानंतर सचिन काहीच म्हणाला नाही. त्याचा या प्लॅनचेटला पूर्णपणे विरोध असला तरी सांगणार कुणाला? 14,000 कोटींच्या खजिन्याचा प्रश्न नसता तर तो हे प्लॅनचेट पाहायला इथे थांबलाही नसता. पण आता पळून जाणार कुठे? आलिया भोगासी असावे सादर, असे म्हणून त्याने डोक्यावरून चादर ओढून घेतली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. उशीर झाला असल्याने लगेचच सगळे झोपले. सचिन तर घोरूही लागला होता, पण थंडीने घात केला. त्याला जोराने लघवी लागली. बाथरूम बेडपासून 8-10 फुटांवरच होता, पण अंधारात एकट्याने उठून तिथपर्यंत जायचं म्हणजे? तसा तो काही भित्रा नव्हता, पण ज्या बंगल्यात सैतानी शक्ती वावरत असतात तिथे भिण्याची 100 कारणं देता येतील. तरी त्याने कसंबस डोकं चादरीबाहेर काढलं. हात पुढे करून टेबल लॅम्प लावला. त्या प्रकाशाने थोडासा धीर आल्यावर तो उठला. इथे तिथे न पाहता धावतच बाथरूममध्ये शिरला आणि मोकळा झाला. त्याला हायसं वाटलं. हात धुवून त्याने बाथरूमचे दार उघडले आणि पुन्हा बाहेर पाऊल टाकलं. पण समोरचं दृश्य पाहताच त्याच्या डोळ्यांपुढे तारे भिरभिरले. तो आमच्या बेडरूमऐवजी एका अरुंद पुलावर येऊन उभा होता आणि खालून अफाट वेगाने एक नदी वाहत होती.